संभाजीनगरमध्ये एक अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना घडली, जी की आजपर्यंत कधीच कुठेही घडलेली नाही आणि अशी घटना कधी कुठेच घडू नये. कारण एक 19 वर्षाचा जो मुलगा आहे त्याने आपल्या आईवडिलांकडे असा हट्ट केला की बाबा मला आयफोनच पाहिजे. तर तो आयफोन घेण्याची जी परिस्थिती आईवडिलांची नव्हती, त्यांनी इतकं समजून करूनही त्या मुलाने असा टोकाचा निर्णय घेतला की त्याने अक्षरशः मरण स्वीकारण्याचा त्याने निर्णय घेतला. तर हे कितपत योग्य आहे? हट्ट करा तुम्ही आईवडिलांकडे, पण असं इमोशनल ब्लॅकमेल आईवडिलांना करू नका की त्यामध्ये तुमचं स्वतःचं हे आयुष्य जे आहे ते धोक्यात येईल आणि आईवडिलांचंही धोक्यात येईल. तर तसंच काही घडलं. ह्या मुलाने एक ऐकलं नाही आणि त्याने डोंगरावरून उडी मारली आणि त्यासोबत त्याला वाचवता वाचवता त्याचे वडीलही त्या डोंगरावरून खाली कोसळले आणि मरण पावले. तर काय मिळवलं त्या हट्टामुळे? तर वडीलही गेले आणि मुलगाही गेला आणि त्या दोघांना मरताना पाहून ती माय माऊली आई जी आहे तर तिने सुद्धा जे आहे उडी मारली त्या डोंगरावरून. तर काय मिळवलं ह्या हट्टामुळं? सगळं काही गमवलंच ना. अख्खं कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालं एका हट्टामुळे. एका हट्टामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तर मला इतकं सांगायचं आहे की मुलांनी मुलींनी कुठल्याही वयाच्या असू देत, तर त्यांनी आपल्या आईवडिलांना हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही हट्ट नक्की करा, हट्ट करणं हा मुलांचा हक्क आहे आईवडिलांवर, परंतु तुम्ही ती परिस्थिती पण बघा. त्यांना इमोशनल ब्लॅकमेल जे आहे ते करू नका की जेणेकरून ते त्यांच्या परिस्थितीच्या बाहेर जाऊन त्यांना काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यामुळे त्यांनाही त्रास होईल. आणि तुम्हीही असे टोकाचे निर्णय जे आहेत ते घेऊ नका. अगदी एखाद्या छोट्याशा आयफोनसाठी त्या मुलाने स्वतःचा जीव गमावला. तर यावरून आपल्याला इतकं शिकायला भेटतं की तुम्हाला जर हट्ट करायचा आहे ना तर बिलकुल करा, पण परिस्थिती बघून हट्ट करा. आणि जर तो तरीही हट्ट तुम्हाला ते पाहिजेच आहे एवढं सांगून समजूनही, तर असे टोकाचे निर्णय बिलकुल घेऊ नका. तुम्ही स्वतः इतके कर्तृत्ववान बना, स्वतःच्या पायावर उभे राहा, सक्षम व्हा की स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकाल आणि आईवडिलांनाही नक्कीच चांगलं वाटेल ह्या गोष्टीमुळे. तर त्यामुळं असे हट्ट करू नका आणि असं टोकाचा निर्णय घेऊ नका. अशाने स्वतःलाही घरच्यांनाही त्रास होईल आणि कुठेतरी सामाजिक मानसिकतेचाही कुठेतरी इथे दोष आहे. कारण सामाजिक मानसिकता अशी झालेली आहे की ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वस्तू वापरल्याने की तो माणूस श्रीमंत दिसतो किंवा त्या श्रीमंत आहे असं लोकांना वाटतं. त्यामुळे मान सन्मान इज्जत हे भेटतं. ठीक आहे, हे कुठपर्यंत हे बरोबर पण आहे, परंतु त्याला इतकं पण सिरियसली घेतलं नाही पाहिजे की जेणेकरून आपला जीव आपल्याला गमवावा लागेल किंवा आपल्यामुळं इतरांना त्रास होईल. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेअर करा जास्तीत जास्त.